जोहार मित्रांनो, आदिवासियात द व्हॉइस ऑफ ट्राइब्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मी राम मुराडे सर बारडी आणि आज आपण एका असामान्य व्यक्तीचा, आपल्या आदिवासी वारली समुदायाचा अभिमान असलेल्या श्री उमेश ढाक यांचा सन्मान करणार आहोत। उद्या 29 जून 2025 रोजी ढाकपाडा कोसबाड येथे त्यांच्या निवृत्ती समारंभाचा खास कार्यक्रम आहे। या पॉडकास्टद्वारे आपण त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाचा गौरव करू आणि त्यांना शुभेच्छा देऊ। उमेश ढाक यांनी कॅनरा बँकेत अकाउंटंटपासून मॅनेजरपर्यंतचा यशस्वी प्रवास पूर्ण केला। पालघर जिल्ह्यात असे यश मिळवणाऱ्या आदिवासी व्यक्ती बोटावर मोजता येतील आणि उमेश यांनी हे सिद्ध केले की मेहनत आणि समर्पणाने कोणतेही शिखर गाठता येतं। पण त्यांचे खरे यश आहे त्यांनी आपली वारली संस्कृती कायम जपली। त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नात मंडप, वाजंत्री, देव करणे आणि सर्व रीतिरिवाजांचे पालन केले। आजच्या काळात जिथे अनेक जण आपली संस्कृती विसरतात, उमेश यांनी आपल्या परंपरांना मान देऊन प्रत्येक आदिवासी तरुणासाठी एक आदर्श निर्माण केलाय। उमेश यांचे योगदान केवळ बँकेपुरतं मर्यादित नाही, ते आदिवासी एकता परिषद पालघर येथे सचिव आणि आदिवासी सांस्कृतिक संमेलनाचे जिल्हाध्यक्ष होते। त्यांनी आपल्या सहकारी मित्रांसह डहाणू येथे एक चांगले कार्यालय आणि सांस्कृतिक केंद्र सुरू केले, ज्याने आदिवासी संस्कृतीचा प्रसार आणि सामाजिक एकता वाढवली। पालघर जिल्ह्यातील आदिवासी सामाजिक लढ्याला डहाणू भागातून सर्वात जास्त बळ मिळते आणि यात उमेश यांसारख्या व्यक्तींचा मोठा वाटा आहे। त्यांनी आपल्या समुदायाला एकत्र आणले आणि आपली संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचवली। उमेश माझे मित्र आहेत, पण त्यापेक्षा अधिक ते माझ्या कार्यातील खरे सहकारी आहेत। मी माध्यमिक विद्यालय वेवजी येथे शिक्षक म्हणून काम करतो आणि शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी शिकवणी वर्ग चालवतो। या प्रवासात उमेश यांनी मला नेहमीच पाठिंबा दिला। त्यांनी देणग्या दिल्या, मेडिकल मदत केली, आमच्या गावातील आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रमांना बळ दिले आणि माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी खेळांचे आयोजन केले। यांच्या या सहकार्याने माझ्या कार्याला खूप प्रोत्साहन मिळाले। त्यांच्यासोबतचा हा प्रवास माझ्यासाठी अविस्मरणीय आहे। उद्या 29 जून 2025 रोजी दुपारी 1 वाजता ढाकपाडा कोसबाड येथे उमेश यांच्या मुलांनी हा खास समारंभ आयोजित केला आहे। जरी मला प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नसले तरी आदिवासियात द व्हॉइस ऑफ ट्राइब्स या चॅनलद्वारे मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा देत आहे। उमेश, तुमच्या कार्याने आमच्या आदिवासी समुदायाला अभिमान आणि प्रेरणा दिली आहे। तुमच्या निवृत्तीच्या या नव्या प्रवासात तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला उत्तम आरोग्य, सुख आणि समृद्धी लाभो। तुमचे योगदान आम्ही कधीच विसरणार नाही। मित्रांनो, उमेश ढाक यांच्यासारखे व्यक्ती आपल्या समाजाला पुढे नेतात। आपणही आपली आदिवासी संस्कृती, परंपरा आणि शिक्षण जपत पुढे जाऊया। डहाणूसारख्या भागातून सामाजिक लढ्यासाठी बळ मिळते आणि आपण सर्वांनी या चळवळीला हातभार लावला पाहिजे। तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आदिवासियात द व्हॉइस ऑफ ट्राइब्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जोहार मित्रांनो, उमेश ढाक यांच्या या खास प्रसंगी त्यांच्या कार्याचा सन्मान करूया आणि त्यांना शुभेच्छा देऊया। तुम्ही ढाकपाडा येथील कार्यक्रमाला जाऊ शकत असाल तर नक्की जा आणि त्यांचा सत्कार करा। पुन्हा भेटू नव्या प्रेरणादायी कहाणीसह। धन्यवाद।